आपण सर्वजण भाग्यवान आहोत की देवाचं पूजन आपल्याला आज करायला मिळतं। यजमानांना मी विनंती करेन, आपण हात जोडायचे, मनामध्ये देवाची मूर्ती उभी करायची आहे। आपल्या मनामध्ये श्रद्धा, भाव, भक्ती, प्रेम प्रकट करून आपण गजानन महाराजांच्या पूजनाला प्रारंभ करायचा। ध्यायामि ध्यानार्थे आभाणार्थे पुष्पं समर्पयामि, आसनार्थे अक्षतां समर्पयामि। देवाला पिण्यासाठी पाणी, हात धुण्यासाठी पाणी, पाय धुण्यासाठी पाणी देतोय अशी भावना करायची आहे। ओम कामधेनु समद्भूतं सर्वेषां जीवनं पावनं यज्ञ हेतुश्च पयस्नानार्थमर्पितम्। श्रीमन्महागणाधिपतये नमः। शुद्धोदकस्नानं समर्पयामि, मनार्थे चन्दनं समर्पयामि, पुष्पाणि समर्पयामि। श्रीमन्महागणाधिपतये नमः। कर्पूरार्तिक्यं समर्पयामि, महागणाधिपतये नमः। क्षमा प्रार्थनां समर्पयामि। आता आपण प्रधान देवतेच्या पूजनाला सुरुवात करूयात। हातामध्ये फूल घ्यायचं आहे। देवाची मूर्ती, प्रधान देवतेचं पूजन म्हणजे संत शिरोमणी गजानन महाराजांचं पूजन व पीठस्थ देवतांच्या पूजनाला आपण आता सुरुवात करतो। पोरोघाये वेदगुं सर्वंजदभूतान् जच्च भाव्यं ताम्रे ततवस्येशानो जदं नेनातिरोहते। ओम भूर्भुवस्वः संत शिरोमणी गजानन स्वामी महाराज देवताभ्यो नमः। आसनार्थे अक्षतां समर्पयामि। गजानन महाराजांच्या चरणी थोड्याशा अक्षता व्हायच्या, स्नानपात्रामध्ये थोड्याशा अक्षता ठेवायच्या। तदनंतर देवांचं वस्त्र आपण काढायचा आणि देवाची मूर्ती स्नानपात्रामध्ये आपण घ्यायची। ओम पायाः पृथिव्यां पाया ओखाधेको पायो दिव्यांतरिक्षे पायोधाः। बृहस्पतिः प्रदिशः सन्तु महज्जम्मा। ओम भूर्भुवस्वः संत शिरोमणी गजानन महाराज देवताभ्यो नमः। पयस्नानं समर्पयामि, पयस्नानान्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि। दह्याचं स्नान अर्पण करायचा। ओम दाधिक्रान्वो आखारे घं विष्णुरस्वस्य वाचेनाः। सुरभिनो मुखाकरत् प्रण आयुगुंथितारिखत। दधिस्नानं समर्पयामि, दधिस्नानान्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि। ओम घृतं घृतपावाणाः पिबतं वसं वसपावाणाः। पिबतान्तरिक्षस्याः विरसि स्वाहा। दिशः प्रदिश आदिशो विदिश उद्दिशो दिग्भ्यः स्वाहा। घृतस्नानं समर्पयामि, घृतस्नानान्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि। ओम मधुब्बातारितायते मधुक्षरन्ति सिन्धवः। माध्वीर्णः सन्पोषधिः मधुनक्तमुतोषसो मधुमत्पार्थिवगुम्रजः। मधुद्यौरस्तु नः पिता मधुमानो वनस्पतिर्मधुमाओ। अस्तु सूर्यः माध्वीर्गावो भवन्तु नः। संत शिरोमणि गजानन महाराज देवताभ्यो नमः। मधुस्नानं समर्पयामि, मधुस्नानान्तरेण पुनः शुद्धोदकस्नानं समर्पयामि। ओम आपागुं रसमुद्भय सगुं सूर्ये शान्तगुं समाहिताम्मा। अपागुं रसस्य यो रसस्तम्भो गृहाणमुत्तममुपयाम। गृहीतोऽसीन्द्राय त्वां दुष्टाङ्घ्रेणां मेघते। जोनिरिन्द्राय त्वा दुष्टं
ओम भूर्भुवस्वः सन्तशिरोमणि गजानन महाराज देवताभ्यो नमः शर्करा स्नानं समर्पयामि शर्करा स्नानान्तरेण शुद्धोदक स्नानं समर्पयामि ओम उरुक्षामि सिन्द्रिताक्षामि पायशामि रसशामि घृतांशामि मादुषामि सगदिष्टामि सापितिष्टामि कृषिश्च मे वृष्टिश्च मे जैत्रञ्च म औद्भिद्यञ्च मे यत्नेन कल्पन्तां ओम भूर्भुवस्वः सन्तशिरोमणि गजानन महाराज देवताभ्यो नमः समिश्र पंचामृत स्नानं समर्पयामि पंचामृत स्नानांतरेण पुनः शुद्ध पाणी भरायचं शुद्धोदक स्नानं समर्पयामि ओम त्वां गन्धर्वाघानस्त्वाम् इन्द्रस्त्वा बृहस्पतेः त्वामोघदे सोमोराजा विद्वान्यक्षमातमुच्यत ओम भूर्भुवस्वः सन्तशिरोमणि गजानन महाराज देवताभ्यो नमः गन्धोदक स्नानं समर्पयामि गन्धोदक स्नानान्तरेण शुद्धोदक स्नानं समर्पयामि संत शिरोमणि गजानन महाराज की जय हरिः ओम सहस्रशीरेखा पुरुषाः सहस्राक्षाः सहस्रपातो भूमिगुं सर्वतस्पृतवात्यतिष्ठदशाङ्गुलं पुरुषाये वेदगुं सर्वं जडभूतान् यच्च भाव्यां भूतामृत तवस्येशानो जदन्नेनातिरोहति एतावानस्य महिमातो जायांश पुरुषाः पादोस्य विश्वा भूतानि त्रिपादस्यामृतं दिवि त्रिपादुर्ध्व उदित पुरुषाः पादोस्येह भवत्पुणाः ततो विगवं विक्रामस्याशनानशने अभि ततो विराड जायत विराजो अधिपुरुषः सजातो अत्यर्च्यत पश्चात् भूमिमतो पुरः तस्मादज्ञात् सर्वभूताः सम्भृत प्रियखादाढ्यम् पशुस्ताश्चकरे वायव्यानारण्याग्राम्याश्च जे देवाला अत्तराच्या पाण्याने स्नान घालायचं आहे ओम त्र्यंबकं जाजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् भूर्भुवस्वः संत शिरोमणि गजानन महाराज देवताभ्यो नमः सुगंधि द्रव्य स्नानं समर्पयामि दिवाला व्यवस्थित पुसायचं आणि पुन्हा एकदा जागेवरती स्थानपन्न करायचं आहे स्वर्गलोकीची महाविभूती साकार झाली या भूवरती त्याग करूनी सर्व लौकिका त्याग करूनी सर्व लौकिका रिघा श्री चरणी पाहुया गुरुमूर्ती गोजिरी पाहुया हस्ते अक्षता गृहीत्वा यजमानांनी हातामध्ये अक्षता घ्यायच्या आहेत दिवाच्या चरणी अक्षता घ्यायच्या आहेत आणि दिवाला स्थानपन्न करायचा आहे ओम भूर्भुवस्वः गजानन महाराज देवताभ्यो नमः प्राणसुप्रतिष्ठितमस्तु वरदा भवन्तु ओम
अग्गुंशोणाते अग्गुंशोः पृश्यता परोघा परो गन्धस्ते सोममवतु मदाय रसो अच्युतः ओम भूर्भुवस्वः सन्तशिरोमणि गजानन महाराज देवताभ्यो नमः। विलेपनार्थे चंदनं समर्पयामि। आपण सुगंधित पुष्प देवाच्या चरणी अर्पण करायचं आहे, पुष्पमाला अर्पण करायची आहे। ओम ईदां विष्णुरवीचकरामे त्रेधा निदाधे पादां समूढमस्य पाकुं सुरे स्वाहा। आरतीचं ताट हातामध्ये घ्यायचो, त्यामध्ये कापूर आरती लावायची आहे, कापूर लावायचा आणि देवाला कापूर आरती अर्पण करायची आहे। ओम आरात्रे पार्थिव गुं राजाः पितृप्रायिधामभिः दिवाः सदा गुं से बृहते तिष्ठते आवर्तते तमः। ओम जदनेन यज्ञमयं तद्देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्न देहनागं महिमानस्तचन्द यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः। ओम दिगंबराय विद्महे गणगणगणातभूते धीमहि तन्नो गजानन महाराज प्रचोदयात्। मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि। श्री गुरुदेव, मी श्री व सौ स्नेहा जगदीश पवार। आम्ही आज इथे ललित पूजेसाठी, गुरुदेवांच्या या पूजेसाठी, श्रीपूजेसाठी आलो आहोत। आपण घरी सगळेच जण श्रीपूजा करतो, गुरुपौर्णिमेची आपण पूजा करतो, पादुका पूजन आपण करतो, पण ह्यावेळेस आपण सगळेजण एकत्रित करतो, तिथे आपल्याला निसर्गाचाही साथ मिळतो। पण आज ह्या नाथांच्या माहेरी आज आम्हाला सगळ्यांना एवढा आनंद होतो आहे पूजेला येऊन, की प्रत्यक्ष गुरुदेवांच्या ज्या सिद्ध पादुका असतात त्याची पूजा आपल्याला करायला मिळते आणि एक अर्चन भक्ती आणि ही गुरुदेवांनी संधी आपल्याला उपलब्ध करून दिली आहे। म्हणून आपण काय केलं पाहिजे, ह्या संधीचं सोनं केलं पाहिजे आणि आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त ह्या श्रीपूजेमध्ये सहभागी झालं पाहिजे। कारण आपण जेव्हा मानसपूजा करतो, घरी श्रीपूजा करतो, तेव्हा आपण आपल्या घरी करतो, पण इथे प्रत्यक्ष गुरुदेवांच्या सहवासामध्ये आणि त्यांच्या सिद्ध पादुका आपल्याला स्पर्श करायला मिळतात। अशी सुंदर आणि अनमोल असं आजची जी संधी आहे ती गुरुदेवांनी आपल्यासाठी उपलब्ध करून दिल्या। म्हणून सगळ्या भाविकांना माझी खरंच नम्र विनंती आहे की आपल्या वाढदिवसानिमित्त किंवा आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त अनेक गोष्टींच्या प्रित्यर्थ आपण इथे येऊन ही पूजा अवश्य करावी। श्री गुरुदेव।